महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अखेर एकात्मिक बालविकास विभागाने घेतली दखल। 23 मार्च THR सिस्टीम बंद, मानधनात वाढ। परंतु पाहूया बातमी सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा। सरकारने मानधनात वाढ केली, मात्र त्याच्या नावाखाली कर्मचाऱ्यांनी दुपारी 4 वाजेपर्यंत अंगणवाडीत थांबावे असा आदेश दिला। जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे। तापमानाचा पारा 40 अंशांवर चढलेला आहे। THR बंद करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष। महिला आणि बालविकास विभागाकडून 6 वर्षापर्यंतच्या बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या तयार पोषण आहारात अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। मानखुर्दमधील महाराष्ट्रनगर येथील 2 वर्षीय बालकाची आई प्रियंका बामणे यांनी शुक्रवारी टेक होम रेशन म्हणजेच THRच्या पाकिटातून पोषण आहारातून खिचडी बनवली, तेव्हा त्यांना त्यात अळी आढळली। त्या पाकिटात तांदळासोबत जिरे, मोहरी, हळद हे पदार्थ असतात। मात्र खिचडी शिजल्यानंतर बाळाला भरवण्यासाठी ताटात घेतल्यानंतर त्यामध्ये अळी दिसली। यानंतर मी अंगणवाडीच्या पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याबाबत माहिती दिली आणि फोटोही पोस्ट केले। अंगणवाडीमधून बालकांच्या संपूर्ण पोषणासाठी खिचडी, लापशीसह वेगवेगळे कडधान्य असले तयार असलेले पाकिटात आहारात बालकांना आणि गरोदर तसेच स्तनदा मातांना दिला जातो। मात्र अनेकदा 2 महिन्यापूर्वीची पाकिटे दिली जातात। तसेच महिलांचे म्हणणे आहे, त्यामुळे THRची जुनी पाकिटे देणे ताबडतोब बंद करा। त्याऐवजी केळी आणि ताजा शिजवलेला आहार द्या। तसेच सदोष आहार पुरवण्याच्या कंपन्यांना ब्लॅकलिस्टेड करा, अशी पालकांची मागणी आहे। आहारात अळी आढळलेल्या प्रकाराची दखल घेत एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने घेतली आहे। पोषण आहाराचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे। अरुणा लोंढे, विभागीय एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी। धन्यवाद। आपण